आज आम्ही आमच्या बाळाचं ऑफिशियल नाव रिव्हील करणार आहोत. खूप लोकांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही देणार आहोत, तर त्याचीच तयारी सुरू झालेली होती. घरगुती कार्यक्रम असल्यामुळे मी, श्रुती आणि सुनील दादा आम्ही डेकोरेशन करण्याची तयारी सुरू केली. आजच्या आमच्या फंक्शनची थीम ही भगवान श्रीकृष्णांच्या रिलेटेड होती, कारण आम्ही आमच्या बाळाचं नाव पण त्यांच्याच नावावरून ठेवलेलं आहे. डेकोरेशन तर एक नंबर झालेलं होतं. त्यानंतर मग मी माझा मेकअप केला आणि छानपैकी रेडी झाले. तोपर्यंत आमचा काना पण उठून गेला होता आणि आज कानाचे पप्पा बोलले की कानाला मी रेडी करणार म्हणून, तर त्यांनी श्रीकृष्णासारखं माझ्या गोंडुल्याला रेडी केलं. कान्हा श्रीकृष्ण भगवानांच्या रूपामध्ये तर इतका गोड दिसत होता की त्याच्याकडे बघतच राहावंसं वाटत होतं. सगळे पण खूप एक्साइटेड होते आणि छानपैकी रेडी झाले होते. कानाचा जन्म झाल्यापासून पहिला विचार होता की त्याचं नाव काय ठेवायचं. खूप नाव शोधली, अर्थ बघितले, पण मनाला भिडणारं युनिक असं नाव आम्हाला ठेवायचं होतं. आणि फायनली कान्हाच्या पप्पांना मला जसं हवं होतं तसं नाव सापडलं आणि ते नाव आहे कृतीन. आणि हे नाव आमच्या घरातील सगळ्यांनाच खूप आवडलं होतं. कृतीन हे एक छोटंसं नाव आहे, पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. कृतीन म्हणजे कृतकृत्य, पुण्यात्मा आणि श्रीकृष्ण भगवानांच्या सहस्रनामापैकी एक नाव आहे ते. आणि आजपासून फायनली आमचा काना कृतीन पायल स्वप्नील जाधव या नावाने ओळखला जाईल. आमच्यासाठी कृतीन म्हणजे देवाने दिलेलं सगळ्यात सुंदर क्रिएशन, आमच्या आयुष्याला पूर्ण करणारा एक गोडसा अध्याय. कृतीन हे नाव कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.